हॅलो नमस्कार, PRB किचनमध्ये तुमचे खूप 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 मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत भरला दोडका। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। मी ते अर्धी वाटी शेंगदाणे छान भाजून घेतलेले आहेत। शेंगदाणे छान भाजले गेले की यामध्ये 2 चमचे सुक्या खोबऱ्याचा खीस टाकायचा। त्याचबरोबर 1 मोठा चमचा पांढरे तीळ घालायचे व भरपूर असा कढीपत्ता घालायचा। 1 चमचा जिरे घालायचे व 1 गड्डी लसूण घालायचा व याला छान 4 ते 5 मिनिट परतवून घ्यायचं। खोबरं व तीळ छान भाजले गेले पाहिजे। कढीपत्त्यामुळे याला खूप छान अशी चव येते, म्हणून यामध्ये कढीपत्ताही छान असा भाजून घ्यायचा। यामध्ये अजिबात तेलाचा वापर केलेला नाही, ते पाहू शकता छान असं भाजले गेलेलं आहे। आता आपण याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ। हे सर्व वाटण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर यामध्ये मोठा चमचा काळा मसाला घालायचं। त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचं व आपल्याला जसा हवा आहे त्याप्रमाणे लाल तिखट घालायचं। इथे मी 2 चमचे लाल तिखट घातलेलं आहे। यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची व यात छान असं बारीक वाटण करून घ्यायचं। इथे आपलं छान बारीक असं वाटण बनवून तयार झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता छान असं वाटण बनवून तयार झालेलं आहे। एकदम बारीकही नाही आणि जाडही नाही, भरल्या दोडक्यासाठी परफेक्ट असं झालेलं आहे। हे वाटण चटणी म्हणून जरी चपाती किंवा भाकरी बरोबर खाल्लं तरी खूप छान लागतं। पण आपल्याला याला दोडक्यांमध्ये भरायचं आहे, त्यामुळे यामध्ये थोडंसं पाणी घालायचं व छान असं मिक्स करून घ्यायचं। या पद्धतीची भरल्या दोडक्याची भाजी खूप छान अप्रतिम अशी लागते। एकदा नक्की ट्राय करा। मी ते दोडके छान चिरून घेतलेले आहेत। यामध्ये 2 चिरा केलेल्या आहेत, त्यामध्ये वाटण भरायचं। जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच व्हिजिट केली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनही प्रेस करा, ज्यामुळे तुम्हाला दररोजच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत जाईल। सर्व दोडक्यांमध्ये वाटण भरून झालेलं आहे। आता आपण याला शिजवण्यासाठी घेऊ। कढाईमध्ये मी 3 चमचे तेल घातलेलं आहे। तेल छान गरम झालं की यामध्ये हे दोडके सोडायचे। दोडके सोडल्यानंतर याला 4 ते 5 मिनिट झाकण ठेवून वाफवून घ्यायचं। 1-2 मिनिटानंतर झाकण काढून याला पलटवून घ्यायचं, जेणेकरून ते दोन्ही साईडने छान असे शिजले जातील। व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर व्हिडिओला लाईक करा। त्याचबरोबर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा। दोडके दोन्ही साईडने छान असे वाफवून घ्यायचे। झाकण ठेवल्यामुळे यामध्ये अजिबात पाणी घालायची गरज भासत नाही, हे छान असे वाफले जातात। इथे पाहू शकता दोडके छान असे वाफले गेलेले आहेत। आता याला एका साईडला करून घ्यायचं व आपलं बाकीचं राहिलेलं वाटण यामध्येच घालून छान असं परतवून घ्यायचं। सर्व दोडके मी बाजूला केलेले आहे, त्यामध्ये आता हे वाटण घालू। वाटण छान असं परतवून घ्यायचं। तुम्ही याला वेगळ्या कढाईमध्ये पण परतवून घेऊ शकता, पण मी याला याच कढाईमध्ये परतवून घेत आहे। वाटण छान परतवून झालेलं आहे। आता या वाटणाला पूर्ण दोडक्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं। 2 ते 3 मिनिट याला छान असं परतवून घ्यायचं। छान असं परतवून घेतल्यानंतर यामध्ये पाणी घालायचं। तुम्हाला ज्या कन्सिस्टन्सीमध्ये भाजी हवी आहे त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं व छान असं भाजी 2-3 मिनिट शिजवून घ्यायचं। दोडके अगोदर वाफवून घेतलेले असल्यामुळे याला शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही। आपण वाटण करते वेळी यामध्ये मीठ घातलेलं असल्यामुळे आता मीठ घालण्याची गरज नाही। जर तेव्हा मीठ कमी घातलेलं असेल तर तुम्ही आता या स्टेजला यामध्ये मीठ घालू शकता। त्याचबरोबर कोथिंबीरही आपण वाटणामध्येच घातलेली आहे, त्यामुळे आता मी घालत नाही। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही अजूनही यामध्ये कोथिंबीर घालू शकता। आता याला 2-3 मिनिट शिजवून घेऊ। इथे भाजी छान अशी शिजली गेलेली आहे। भाजीला खूप छान अशी तर्री आलेली आहे। इथे आपला भरला दोडका बनवून तयार झालेला आहे। या पद्धतीची भरल्या दोडक्याची भाजी नक्की एकदा बनवून पहा। ही भाजी भाकरी, चपाती त्याचबरोबर भातासोबतही खूप छान लागते। यासोबत पातळ भाजी करण्याची अजिबात गरज नाही। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच चमचमीत रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।